जैन मुनी निलेश्वरांचा यू टर्न, उपोषण हेच अस्त्र, म्हणाले मुनी. कुणी काय खावं हे सरकार ठरवत नाही. मांस विक्री बंदीचा निर्णय 1988चा मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. मांस विक्री बंदीचे अनेक पालिकांकडून आदेश. मांस विक्री बंदीचा निर्णय 1988 सालचा कृष्ण जन्मोत्सव आणि स्वातंत्र्य दिन एकत्र आल्याने यंदा कठोर अंमलबजावणी. स्वातंत्र्यवीर सावरकर अपमान प्रकरणी आता पुढची सुनावणी 10 सप्टेंबरला होणार. राहुल गांधींवर सावरकर यांच्या बदनामीचा आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत गणेशोत्सव मंडळांची बैठक पडली पार. गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा देण्याचा बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती. मतचोरी करून काँग्रेसनंच आंबेडकरांना हरवलं. भाजपच्या अनुराग ठाकूर यांची काँग्रेसवर हल्लाबोल. पुणे रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली. जामीन अर्जावर 25 ऑगस्टला होणार सुनावणी. मनसेनं मुंबई विमानतळ फलकाला फासलं काळं. फलकावर दिबा पाटील यांचं नाव नाही म्हणून मनसे झाली आक्रमक. मुंबईत घर असून सुद्धा मुंडे सरकारी बंगल्यातच राहत आहेत. मुंडेंनी बंगला अडवल्यानं मंत्री छगन भुजबळांना आसराच नाही. बंगला सोडा आणि माझ्या घरात राहायला या, करुणा मुंडेंनी दिलं धनंजय मुंडेंना आमंत्रण. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी 11,000 झाडांचा दिला बळी. बुलढाण्यातली घटना. तळी गावातील धक्कादायक प्रकार. नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी. बुलेट ट्रेनच्या दणक्यानं पालघरकर हादरले. पालघरमधील घरांना गेले तडे. धनगरांना ट्रॅक्टरसाठी अनुदान द्या, आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी. काँग्रेसने राज ठाकरेंना झटकलं. उद्धव आणि राज यांच्या एकत्र येण्यावरून काँग्रेस गप्पच. वर्दी अंगावर चढवली की परमेश्वर होता येतं का? मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना खडसावलं. केंद्र सरकारच्या वतीनं हर घर तिरंगा मोहीम. स्वातंत्र्य दिनासाठी राष्ट्रध्वज बनवण्याची लगबग सुरू. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी. गणेशोत्सवात चाकरमान्यांना दिलासा. सोलापुरातील तुळजापूर नाका इथं ओढा ओसंडून वाहिला. पावसाचा फटका सोलापूर धुळे महामार्गावरच्या वाहतुकीला. अकोल्यामध्ये सरपंचाला 2 जणांकडून बेदम मारहाण. पेट्रोल पंपावर मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. संभाजीनगरमध्ये माथेफिरू आरोपीची पोलिसांनी काढली धिंड. मैत्रिणीवर केला होता गोळीबार. मुंबईत प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं केली स्वतःच्या पतीची हत्या. मुंबईच्या आरे कॉलनी परिसरात घडली घटना.
डिजिटल फ्रॉडमध्ये 2024 साली भारतीयांनी गमावले 23,000 कोटी रुपये. गेल्या वर्षी 20 लाख सायबर गुन्ह्यांची झाली नोंद. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सप्टेंबर महिन्यात चर्चा होण्याची शक्यता. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या बैठकीसाठी मोदी जाणार अमेरिकेला, याकडे सगळ्यांचं लक्ष.